मॉर्निंग स्टुडंट. पाठीमागच्या तासिकेमध्ये आपण मधुबन हा पाठ अभ्यासलेला आहे. त्या पाठामध्ये मधुबन बागेमध्ये मुले वनभोजनासाठी गेलेले आहेत आणि त्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत. त्यामध्ये सीसॉ आहे, झोपाळा आहे, घसरगुंडे आहे आणि त्याच प्रकारे त्या बागेमध्ये आतमध्ये जात असताना लिहिलेली सूचना आहे आणि ती सूचना तो मुलगा कसा पाळतो हे आपण अभ्यासलेलं आहे. त्याच प्रकारे मुलांनो, तुम्हाला माहिती आहे जसे इंग्रजी महिने 12 आहेत तसेच मराठी महिनेसुद्धा 12 आहेत. इंग्रजी महिने आपल्या परिचयाचे आहेत. जानेवारी ते डिसेंबरपर्यंत आपण इंग्रजी महिने म्हणू शकतो, परंतु मराठी महिने आपल्याला माहिती नाही तर ते महिने कोणते आहेत आणि प्रत्येक महिन्यामध्ये कोणकोणता बदल होत जातो हे आज आपण मराठी महिने या कवितेतून अभ्यासणार आहे. तर 15वी कविता मराठी महिने ऐकावं म्हणा. चैत्र महिना बहराचा, आवाज आंबे मोहराचा. बहराचा म्हणजे सर्वत्र फुले आलेला हा महिना आहे. चैत्र महिन्यामध्ये सर्वत्र बहर आलेला असतो आणि सर्वत्र आंब्याला जो मोहर लागतो त्या मोहराचा सुद्धा वास येत असतो किंवा सुगंध दरवळत असतो. त्याच प्रकारे पहा मुलांनो, मराठी भाषेतील किंवा मराठी वर्षातील पहिला महिना म्हणून सुद्धा ओळखलं जातं. वैशाखात रणरण ऊन, आग नुसती चहूकडून. चहूकडून म्हणजे चारी बाजूने, सर्व बाजूंनी. वैशाख महिन्यात एवढं ऊन असतं की सर्व बाजूंनी नुसती आग लागली आहे असं आपल्याला भासते. ज्येष्ठ आषाढ जलधारा, सोसाट्याचा वरवारा. जलधारा म्हणजे पावसाचा धारा आणि सोसाट्याचा म्हणजे जोरदार वेगाने वाहणारा वारा. ज्येष्ठ आषाढमध्ये पावसाच्या धारा कोसळत असतात आणि वेगवान वारा सुद्धा सुटलेला असतो. श्रावण भादव न्हालेले. भादव म्हणजे भाद्रपद महिना. हिरव्या रंगी नटलेले. श्रावण आणि भाद्रपद महिन्यामध्ये भाद्रपद महिना हा न्हालेला असतो आणि सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. हिरव्या रंगाने ते नटलेले असते. अश्विन कार्तिक नितळ निळे. नितळ म्हणजे निर्मळ. पिवळी धमक झेंडू फुले. अश्विन कार्तिकमध्ये निर्मळ निळे असे पिवळी धमक झेंडूची फुले सगळीकडे बहरलेली असतात. पौष मार्गेसर झाड सडे, पाचोळ्याचे सडे सडे. मार्गेसर म्हणजे मार्गशीर्ष महिना. पौष आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये सर्व झाडाचे पाचोळ्याचे म्हणजे वाळलेली पाने आहेत ती सर्वत्र पसरलेली किंवा पडलेली असतात आणि पाचोळ्याचे सगळीकडे सडे सडे साठलेले असतात. माघ फाल्गुन पिवळे ऊन, वसंत चाहूल पांद्यातून. म्हणजे येत आहे असं भासते. माघ फाल्गुनमध्ये पिवळं ऊन पडलेलं असतं, कोवळे, आणि वसंत ऋतू येत आहे आणि फांद्यांना कोवळी पानं सुद्धा येत आहेत असं भासते. 9 मासाची 9 तरा. सजलेले महिने 12 म्हणजे प्रत्येक महिन्याच्या तरा ह्या वेगवेगळ्या आहेत, पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि सजलेले महिने 12 आहेत. त्याच प्रकारे पहा मुलांनो, मराठी महिने 12 आहेत तसेच इंग्रजी महिनेसुद्धा 12 आहेत. तर ही कविता लिहिलेली आहे दत्ता हलसगीकर यांनी. तर मुलांनो, आणखीन एकदा मी फक्त तुम्हाला ही कविता वाचन करून दाखवणार आहे, त्यानंतर आपण स्वाध्याय सोडवूया. चैत्र महिना बहराचा, वास आंबे मोहराचा. वैशाखात रणरण ऊन, आग नुसती चहूकडून. ज्येष्ठ आषाढ जलधारा, सोसाट्याचा वरवारा. श्रावण भादव न्हालेले, हिरव्या रंगी नटलेले. अश्विन कार्तिक नितळ निळे, पिवळी धमक झेंडू फुले. पौष मार्गेसर झाड सडे, पाचोळ्याचे सडे सडे. माघ फाल्गुन पिवळे ऊन, वसंत चाहूल फांद्यातून. 9 मासाची 9 तरा, सजलेले महिने 12. तर अशा प्रकारे तुम्ही ही कविता वाचन करायचे आहे आणि वहीमध्ये सुद्धा लिहून काढायचे आहे. त्यानंतर पहा मुलांना, आपण शब्दार्थ पाहणार आहे. बहर म्हणजे झाडाला भरपूर फुले येणारा काळ. चहूकडून म्हणजे सगळ्या बाजूंनी. जलधारा पावसाच्या धारा. सोसाट्याचा वारा म्हणजे वेगाने वाहणारा वारा. भादव म्हणजे भाद्रपद महिना. नितळ म्हणजे निर्मळ. मार्गेसर म्हणजे मार्गशीर्ष महिना. पाचोळा म्हणजे वनस्पतीची वाळलेली पाने. चाहूल येण्याची सूचना. 9 मास नवीन महिना. तरा पद्धत. अशा प्रकारे हे शब्दार्थ तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. त्यानंतर पहा मुलांनो, आपण स्वाध्याय सुद्धा सोडवणार आहे.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. मराठी महिने किती? तर मुलांनो, मराठी महिने 12 आहेत. मराठी महिन्यांची नावे लिहा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. आंब्याला मोहोर कोणत्या महिन्यात येतो? आंब्याला मोहोर चैत्र महिन्यात येतो. हे तुम्ही कविता वाचन करून झाल्यानंतर उत्तरं लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 2, शब्द वाचा व लिहा. चैत्र, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, पौष, माघ, फाल्गुन, मार्गशीर, वैशाख. मार्गशीर म्हणजे मार्गशीर्ष महिना. हे शब्द वाचायचे आणि जसेच्या तसे लिहून काढायचे आहेत. योग्य जोड्या लावा. अ गट उत्तर ब गट. वैशाख महिन्यामध्ये रणरण ऊन असतं. चैत्र महिन्यामध्ये मोहोर येतो. पौष महिन्यामध्ये झाड चढे. ज्येष्ठ महिन्यामध्ये सोसाट्याचा वारा वाहतो. श्रावणामध्ये रंगी नटलेले. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 4, एक अनेक लिहा. झाड, झाडे, आंबा, आंबे, पुस्तक, पुस्तके, महिना, महिने, चित्र, चित्रे, फूल, फुले. तर अशा प्रकारे मुलांनो तुम्ही मराठी महिने या कवितेचा स्वाध्यायसुद्धा सोडवणं गरजेचं आहे आणि ही कविता मला रेकॉर्डिंग करूनसुद्धा पाठवायची आहेत. तर पहा मुलांनो, तुम्हाला एक उपक्रमसुद्धा करायचा आहे. आपली दिनदर्शिका म्हणजे जे कॅलेंडर आहे ते पाहून कोणत्या महिन्यामध्ये कोणते सण येतात याची यादीसुद्धा तयार करून तुम्ही मला पाठवायची आहे. धन्यवाद.